सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये रेसिपी ओळखून बक्षिसं जिंकणे भाग 10 मध्ये सगळ्यांचे स्वागत. पटकन सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. लसणाच्या मी इथे पाकळ्या घेतल्यात काही, त्यामध्ये आल्याचे काही तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. सोबतच घेते मी बारीक चिरलेल्या कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे जिरे, चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही याचं खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. आता जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत त्यांना मी सांगते की तुम्हाला बक्षीस कसं जिंकता येणार आहे ते. रेसिपी चालू झाल्यापासून ते रेसिपी फायनल होईपर्यंत जिथे कुठे तुम्हाला वाटेल की तुम्ही रेसिपी मी कोणती बनवते हे ओळखलं आहे, त्या क्षणाला तुम्हाला लगेचच कमेंटमध्ये त्या रेसिपीचं नाव मला सांगायचं आहे. जे सगळ्यात पहिले 2 अचूक उत्तरं देणारे असतील त्यांच्या कमेंटना मी रिप्लाय करणार आहे. मग त्यांनी त्यांचं संपूर्ण नाव आणि पत्ता मला गौरी किनरे या इन्स्टाच्या पेजवरती DM करायचा आहे. आता इथे मी तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घालायची आहे राई अर्धा चमचा. राई छान तडतडली की मग त्यामध्ये घालायचं आहे जिरे. हिंग घालून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जो आपण ठेचा करून घेतला आहे तो ठेचा यामध्ये घालायचा आहे. सोबतच मी इथे घालणार आहे थोडीशी हळद. हळदसुद्धा आपल्याला ह्यातच घालायची आहे म्हणजे रंग खूप छान येतो ठेच्याला. ठेचा आणि हळद घालताना गॅस आपल्याला बंद करायचा आहे म्हणजे ते करपले जात नाही. हळद घातल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली मी यामध्ये घालते. याचा स्वाद खूप छान येतो आणि कढीपत्तासुद्धा पोटात जातो. आता हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा गॅस लावायचा आहे आणि मिनिटभर लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे. गॅस लावून घेऊया. तोपर्यंत पुढची प्रोसिजर मी सांगते. मला इन्स्टाच्या पेजवरती तुम्ही DM केल्यानंतर तुमचं गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. पण रेसिपीचा व्हिडिओ चालू झाल्यापासून ते फायनल होईपर्यंतच्या आतच रेसिपीचं नाव सांगायचं आहे. एकदा रेसिपी फायनल झाली आणि जर तुम्ही कमेंट केली तर ते उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. तर इथे बघा मिनिटभर हा ठेचा परतून घेतलेला आहे. ह्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकताय, खूप छान असा आलेला आहे. आता दुसरीकडे मी बटाटे उकडून घेतले आहेत. तर बटाटे उकडून मी याच्या फोडी करून घेतल्या आहेत. यामध्ये आता हा ठेचा घालणार आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या हिशोबाने ठेचा तुम्ही वापरू शकता. कमी तिखट आवडत असेल तर ठेचाचे प्रमाण थोडेसे कमी टाका. राहिलेला ठेचा तुम्ही जेवणात सुद्धा वापरू शकता तोंडी लावायला. आता हा ठेचा घातल्यानंतर यामध्ये मी पुन्हा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आणि कोथिंबीर घालून झाल्यावरती हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. बटाटे आपल्याला हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत. तुम्ही रंग बघू शकता इथे. हळद आपण तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे या मिश्रणाचा रंग अगदी खूप छान खुलून येतो. कच्ची हळद जर आपण या मिश्रणात वापरली तर फारसा असा हळदी पिवळा कलर छान येत नाही. तसेच ठेचासुद्धा जर आपण असाच कच्चा वापरला तर त्याचा एक उग्र वास येतो पदार्थाला. त्यामुळे तुम्ही जर असं छान ठेचा तेलावरती तळून घ्याल तर त्याचा खूप छान असा एक स्वाद येतो. तर हे सगळं मी आता छान यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर मिश्रण खूप जास्त नरम हवे असेल तर तुम्ही पावभाजीच्या मॅशरने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता. तर इथे हे सगळं मिश्रण माझं छान मिक्स करून झालेलं आहे. भाजीचा रंग तुम्ही बघू शकताय किती छान पिवळा धम्मक असा आलेला आहे तो. आता आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे घेतलंय 2 वाटी चण्याचे पीठ. यामध्ये मी 1 वाटीभर पाणी सुरुवातीला घालत आहे. थोडं पाणी घालून आधी आपल्याला या चण्याच्या पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. जर सुरुवातीलाच तुम्ही खूप जास्त पाणी यामध्ये घातलं तर त्याच्या गुठळ्या आपल्याला मोडता येत नाहीत. म्हणून सुरुवातीला पीठ जेव्हा घट्ट असते थोडं पाणी घातल्यावर त्या घट्ट पिठामध्येच गुठळ्या अगदी छान मोडल्या जातात. आता जसं लागेल तसं पाणी थोडंसं घालून मी या गुठळ्या छान मोडून घेणार आहे आणि पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटं सतत असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. चमच्याने जर जमणार नसेल तर जो विस्कर असतो त्याने सुद्धा तुम्ही फेटून घेऊ शकता. छान 2 ते 3 मिनिटं फेटून घेतल्यामुळे पीठसुद्धा हलके होते आणि जो आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तो सुद्धा अगदी हलका फुलका तयार होतो. आता पीठ इथे बघा माझं छान हे भिजवून झालेलं आहे. मीठ हे नेहमी सगळ्यात शेवटी घालायचे म्हणजे त्याचे प्रमाण चुकत नाही. आता इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत.
एका स्लाइसवरती हिरवी चटणी लावत आहे आणि दुसऱ्या स्लाइसवरती गोड चटणी लावणार आहे. तुम्हाला जर याच्यापैकी एखादी चटणी आवडत नसेल तर कुठली एक चटणी वापरली तरी सुद्धा चालणार आहे. आता यावरती जो आपण मगाशी बटाट्याची भाजीचा मसाला बनवून घेतलाय तो मी सगळीकडे पसरवून घेते. चमच्याने छान एकसारखा आपल्याला हा पसरवून घ्यायचा आहे. थोडंसं प्रेस करून आपल्याला बटाटा हा दाबून सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. आता त्याच्यावरती हा दुसरा स्लाइस ठेवून हलक्या हाताने दाबून घेणार आहे आणि सुरीने याचे 2 तुकडे करून घेत आहे. तर मी ते त्रिकोणी शेपमध्ये कापते. तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही कट करून घेऊ शकता. कट केल्यावर तुम्ही आतमधून बघू शकता याचा रंग रंगीत किती छान दिसत आहे तो. आता असेच मी बाकीचे सुद्धा तुकडे तयार करून घेते. तेल इथे गरम कडकडीत तापलेलं आहे. त्यामध्ये आपण तयार केलेल्या पिठामध्ये तो ब्रेडचा तुकडा टाकून तेलामध्ये मी सोडलेला आहे. तेलामध्ये लगेच टाकल्यावरती याला झारा लावायचा नाहीये. थोडंसं वरचं पीठ आपल्याला तेल उडवून असं सुकवून घ्यायचं आहे आणि मग नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घ्यायचं आहे. तेलात टाकल्यानंतर 1 मिनिटभर हाय फ्लेम ठेवायची आहे. त्याच्यानंतर हाय टू मीडियम फ्लेमवरतीच दोन्ही बाजूने आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकताय याचा रंग छान असा हलका सोनेरी आलेला आहे. इथे मी मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. मिरच्या तेलात टाकताना कधीही त्याला मध्ये चीर देऊनच तेलात टाकायच्या आहेत, नाहीतर त्या फुटून अंगावरती उडू शकतात. तर बघा आता ह्याहून जास्त आपल्याला याला तळायचं नाहीये आणि सोनेरी रंगावरती छान अशी आपली ही ब्रेड भजी किंवा ब्रेड पकोडा, ब्रेड पॅटीस अनेक नावांनी याला ओळखलं जातं. तर बाकीचे सुद्धा मी असेच तळून घेणार आहे. इथे आपले छान गरम गरम ब्रेड पॅटीस तयार झालेले आहेत. मस्त पावसाळा चालू झालेला आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सोबतच हिरवी चटणी आणि गोड चटणी सुद्धा ठेवलेली आहे. त्याचसोबत सुकी लाल चटणी होती माझ्याकडे ती सुद्धा घेतली आहे. ज्या आपण मिरच्या तळल्या होत्या त्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघून बक्षिसं जिंकण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या रविवारी दुपारी 2:30 वाजता आपल्या चॅनलवरती. त्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. नमस्कार.